श्री स्वामी समर्थ. तर मी आशा करते सर्वजण स्वस्थ आणि मस्त असताना आणि मजेत असताना. तर आता दुपारचं सगळं काम आवरलं, मग कपडे वगैरे आवरले, फरचे वगैरे सगळं आवरलं. तर आता बनवत आहे दुपारच्या जेवणाचा बेत. तर भूक लागली होती, थोडेसे शेंगदाणे भाजले. आता त्यानंतर बनवत आहे डाळ भात बनवायचा आहे, अंड्याची चटणी बनवायची आहे आणि पोळ्या पण बनवायच्या आहेत अजून. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. तर काय जगलो आपण आयुष्यामध्ये, असा पश्चाताप होण्याआधी जगून घ्या, स्वतःसाठी वेळ द्या. काय असतं ना आयुष्यामध्ये, आयुष्य म्हटल्यानंतर प्रॉब्लेम या गोष्टी चालूच राहणार आहे. आयुष्य म्हटलं तर चालायचंच, तरीसुद्धा कर्तव्य आणि आपली जबाबदारी पार पाडत असताना आपण स्वतःसाठी थोडा तरी वेळ दिला पाहिजे. पण जो करता असतो ना तो कधी स्वतःसाठी वेळ देत नाही. त्याला स्वतःसाठी काही घ्यायचं म्हटलं तरी 4 वेळेस तो विचार करतो. कारण त्याच्या पुढं हे गणित आखलेलंच असतं की मुलं असतात, मुलांचं शिक्षण किंवा घराची जबाबदारी, म्हणजे एक खड्डा बुजवला का एक चालूच असतं. म्हणजे हे प्रॉब्लेम तुमचं आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हे प्रॉब्लेम चालूच राहणार आहे. जगामध्ये असा कोणताही व्यक्ती मला वाटत नाही की तो सुखी असेल म्हणून. प्रत्येकाला काही ना काही, आता आपण बघतो ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी वगैरे असतात तर त्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतो, आजार असतं किंवा काही ना काही असतात प्रॉब्लेम. आणि जो गरीब असतो ना, एक वेळेस तो सुखी आहे, कारण तो दिवसभर कष्ट करून रात्री सुखाची झोप तरी घेतो, 2 घास सुखाचे तरी खातो. तरी पण हे आयुष्य जगत असताना स्वतःसाठी म्हणजे थोडंसं माणसाने वेळ काढला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. जे बी आपल्या छोट्या छोट्या अपेक्षा असतील, इच्छा असतील, समजा प्रत्येकाचं काही ना काही असतं की मला हे घ्यायचं, ते घ्यायचं किंवा मला इकडे फिरायला जायचं. आणि तुम्ही फक्त चांगलं कर्म करत राहा, चांगलं काम करत राहा. देव तुम्हाला कधीही कुठं कमी पडू देणार नाही. आणि जास्त लोकांचा विचार करायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघा, आज आहे तोपर्यंत लोक तुमच्याशी चांगलं बोलणार आहे. चांगलं म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यांना करता धरता सगळ्या गोष्टी, तोपर्यंतच लोक तुमच्याशी चांगलं बोलणार आहे, वागणार आहे. त्यावर वाईट दिवस आले तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, पैसा पाणी सगळं आहे, तोपर्यंतच सगळे विचारतात. चला तर मग आता आणली होती आईस्क्रीम खाण्यासाठी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.